होताना जरूर आपण पाहिलं. स्पर्धा अनुभवतो मित्रांनो. स्वराज्य प्रतिष्ठान मुंबई आपण पाहू शकाल ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रगट जातींच्या मावळ्यांना एकत्रित करत स्वराज्याचे तोरण हे तोरणा किल्ल्यावरती बांधले. त्या प्रकारचं स्वराज्याचं तोरण ह्या मावळ्यांना एकत्रित घेत आमचे आशुतोष दादा, आदित्य दादा यांच्या माध्यमातून मात्र बांधण्याचं काम केलं जातं. आणि स्वराज्य प्रतिष्ठान केवळ खेळापुरती मर्यादित नसून अगदी वर्षभर मित्रांनो हे तत्पर असतात त्यांच्या कार्याच्या माध्यमातून. या दरम्यान सन्माननीय श्री गुरुभाई चौरसिया यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. जय शिवराय साहेब, आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या स्वराज्य चषक 2025 मध्ये. एक चषक मानाचा आणि सन्मानाचा म्हणून आपण या स्पर्धेकडे सर्वजण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येताना आपल्याला पाहायला मिळाला. तर यश 3 चेंडूंमध्ये 2 धावा बनवण्यामध्ये यश प्राप्त. यानंतरचा चौथा बॉल इथे देखील सिंगल आहे. स्लो स्टार्ट मित्रांनो मिळणं गरजेचं नसणार. तुम्हाला इथून पहिली ओव्हर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले या षटकामध्येच तुम्हाला आक्रमण चढवावं लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं नेहमी म्हटलं जातं. आणि तुम्ही जर का आक्रमक झालात तर अर्ध काम तर तुमचं इथंच आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं तर तुम्ही एकदा चांगली सुरुवात केली तर अर्धी कामगिरी तिथेच झाली असं भरपूर वेळा म्हटलं जातं. आणि त्या प्रकारचा खेळ तुम्हाला मात्र मैदानावरती करावा लागेल. पहिल्या 4 बॉलवरती मिळवल्या 3 धावा आणि 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज मात्र झालाय सज्ज. यावेळेस स्लोवर गती परिवर्तन, दांड्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, पहिला गडी गारद, पहिल्या विकेटचं पतन या स्वराज्य चषक 2025 मध्ये. पहिल्याच बॉलवरती चौकार लगवलाय. पुढचा चेंडू स्लोवर 1, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. 8 WID वाईड पंच सांगता येतं. अवंतरचा इशारा मैदानाच्या आतमध्ये.
अवांतर धावसंख्येमध्ये भर टीमची धावसंख्या 8 धावा धावपटलावरती. चला 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 मित्रांनो, स्पीड अप प्लीज. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मित्रांनो ताकद आहे. इट्स हाय, इट्स ह्यूज, इट्स मॅक्सिमम 6 रन्स. षटकार. तर यावेळी षटकार मात्र लगवला गेलाय मित्रांनो. एक सुंदर अशी खेळपट्टी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इस्लामिक जिमखाना म्हणून या मैदानाची ओळख. कित्येक क्रिकेटर घडवले या मैदानाने आणि याच मैदानावरती आपण आपल्या स्वराज्य चषकाला पाहतोय. आखूट टप्पाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये रौद्ररूप धारण, परंतु हा शॉर्ट अँड स्वीट इनिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे समाप्त. काव कॉर्नरला चांगला झेल केलाय पूर्ण आणि विकेट नंबर 2 ला माघारी पाठवलंय पवेलियनच्या दिशेने. पुढचा बॉल इथे पाऊला अडकली. चला चला चला, स्पीड अप स्पीड अप स्पीड अप. आता मित्रांनो तुम्हाला वारंवार एकच कॉल असेल, घाई गडबड करत राहायची आपण. हलक्या हाताने बॉलला तटवले क्षेत्ररक्षक. वेगाने चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मात्र मानलं जाते. टीमची धावसंख्या झालेल्या धावफलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. चांगल्या गतीने धावफलक पुढे सरसवतोय. ॲव्हरेज स्कोर जर मैदानाचा पाहिला तर 40-45 ॲव्हरेज स्कोर आहे आणि तो करायचा असेल तर मित्रांनो जोडीची जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळायचा होता आणि इटचा बॅटीच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. एक धाव तर मिळते, दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नसेल. सिंगल वरती समाधान. रनिंग बिटवीन द विकेट वरती थोडासा जोर द्यावा लागेल. बॅटिंग करणारा संघ अर्थातच बॅटिंग टीम. मित्रांनो तुमचं नाव काय टीमचं? लोहगड. आडव्या बॅटने इथे मात्र उडवलाय बॉलला. इथे देखील झेल होईल पूर्ण. आणखीन एका विकेटचा बदल या क्रिकेटच्या मॅच मध्ये. बॅटर बॅक टू द पवेलियन.
तर धावसंख्या झालेली ती मात्र 16 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. नवीन फलंदाज जीवी, पहिलाच बॉल लॉंग ऑनला केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, फेकी बरोबर आली आणि दुसरी धाव थोडीशी अपुरी पाडताना फलंदाज आपण पाहिलं तर जरूर बाद होत आहेत. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये बॅटर आउट झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा धावफलकावरती. आमचे आयोजक आदित्य यांना पण पाहू शकाल स्क्रीनवर त्या व्यासपीठावरती मित्रांनो. भरपूर मेहनत त्यांनी मात्र घेतलेली आहे. बॅटर नेम सनी, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सनी जातोय. तीन बॉल झालेले आहेत. यस, तिसऱ्या षटकातले 17 धावा. निर्बंध केला मित्रांनो गोलंदाजांनी. मागच्या मॅचमध्ये जरूर निराश केलं होतं रायगड संघाने. पहिल्या मॅचमध्ये एक मोठा विजय, परंतु मागच्या मॅचमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. या मॅचमध्ये चांगला कमबॅक करत असताना त्यांचे गोलंदाज अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. फटका फसला हा देखील, परंतु सेफ लँडिंग मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव इथे मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचेल 18च्या घरामध्ये. आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असेल. 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होतील सज्ज. यावेळेस पाटलांना बॉल आदळतोय. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण, गचाळ असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसऱ्या धावेची संधी आणि गमतीशीर प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडतोय. जिथे विकेट असायला हवी होती तिथे मात्र 2 धावा सहज तुम्ही देऊन बसलात. या 2 धावा दुसऱ्या इनिंगमध्ये मागात पडू शकतात का हे देखील पाहणं गरजेचं. 2 मिळत आहेत. 2ने मात्र दुसरं दशक धावफलकावरती. आणि 20 धावा इथे आपण पाहिलं तर पूर्ण होताना जरूर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल घेण्याची नामी संधी आणि मैदानाच्या आतमध्ये कमळ कॅच पूर्ण गेले मित्रांनो. हाताचा कमळ बनवला आणि झेल शेवटच्या क्षणाला पूर्ण केलाय. आणखीन एका विकेटचं वतन. रायगड संघामध्ये कशाही कॅच पकडू द्या, कशाही येऊ द्या, आम्हाला विकेट्स येणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ दरम्यान झाला समाप्त आणि टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावरती.
धावांचा विचार केला धावफलकावरती तर 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या काही चेंडूंचा शिल्लक. जबरदस्त कामगिरी आज मात्र गोलंदाजांनी केली श्री गणेश रायगड टीमच्या रायगड संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चांगलं प्रदर्शन जरूर करताना आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होतील सज्ज. यावेळेस मित्रांनो चांगला चेंडू आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न फेकी थोडीशी लेझी मैदान. विकेट. यस. दुसरीच्या शोधामध्ये फलंदाज मात्र बाद झालाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. चला न्यू बॅटर लगेच जावा प्लीज. नवीन फलंदाज ॲमी. बाद होणारे फलंदाजाचं नाव मयू. आउट होणारा बॅट्समन सौरभ. विशालगड आणि प्रतापगड दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल मित्रांनो आपला संघ घेऊन आपण तयार राहायचं आणि टॉस साठी देखील या. टॉस झालेला आहे सॉरी. आपली संघ घेऊन आपण तयार राहायचं ही विनंती करतो तुम्हाला. सलामीची जोडी बॅटर्स डोबी और पाड़ी. डॉबी डॉबी एंड पैडी. सलामी दो बल्लेबाज दोनों बीच मैदान के अंदर
और गेंदबाजी की कमान संभालेंगे गेंदबाज। गेंदबाज का नाम बताइए दोस्तों। एमी। तो गेम ऑन जीत के लिए 27 रनों का लक्ष्य और लक्ष्य को पीछा करने के लिए डॉबी और पैडी पहली गेंद का सामना करेंगे। डॉबी पहली गेंद ऑन साइड पे मोड़ा गेंद को, एक रन बड़ी आसानी से मुकम्मल। दूसरे की कोशिश बिल्कुल नहीं होगी। पहले इनिंग में देखा हमने काफी सारी रनआउट के माध्यम से विकेट प्राप्त की गई थी और रायगढ़ टीम ने, और वही गलती वो दोहराना नहीं चाहते, इसलिए यहाँ पे एक रन के साथ संतुष्टि पाई। एक के साथ टीम का खाता खोला, नीचे खाता खोला बल्लेबाज डॉबी ने, और इस मरतबा स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज पैडी। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से पटकी हुई गेंद थी, गेंद को लपेटना चाहते थे एक्स्ट्रा कवर और थर्ड मैन के क्षेत्र में, पर गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं है। गेंद जाकर थमाई विकेट कीपर के दस्तानों में। बिंदी गेंद की समाप्ति। बिंदी गेंद की समाप्ति। डॉट गेंद पर कोई रन नहीं होते दोस्तों। अगली गेंद फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट से, इस मर्दफ हल्के हाथों से मोड़ा गेंद को, गेंद जाएगी थर्ड मैन क्षेत्र में, जहां पे फील्डर जब तक गेंद को उठाएंगे फिर एक बार फेंकेंगे। दोनों बल्लेबाजों ने अब अपना एंड बदली किया। 3 गेंदें हो चुकी है समाप्त और टीम की टोटल की बात की जाए तो 2 रन स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ी सी धीमी शुरुआत बल्लेबाजी करते हुए टीम रायगढ़ की, यहां से गेर बदलना होगा। दोनों बल्लेबाजों ने निजी एक एक रन से अपना खाता खोला और अब टीम को जिताना है तो बड़े डाकने पड़ेंगे। फिर एक बार हल्के हाथों से मोड़ा इस गेंद को, सिंगल डबल के लिए इंटरेस्टेड भी नहीं है दोस्तों। 1 रन के साथ स्कोर कार्ड में इजाफा। फिर एक बार स्कोर जाकर रुकेगा 4 के घर में, 3 के घर में, माफ कीजिए। 4 गेंदों की समाप्ति पर 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद फिर एक बार गेंदबाज तैयार। 8 से 10 पैरों की रनअप। ऑन साइड पे मोड़ा गेंद को, अच्छा टाइमिंग नहीं है पर गैप में गेंद जाएगी जब तक फील्डर आएंगे गेंद के नीचे। खराब रनिंग बिटवीन द विकेट है दोनों, काफी खराब रनिंग बिटवीन द विकेट। अगर बड़े ही डब के बल्ले से आ नहीं रहेंगे तो आपको रनिंग बिटवीन द विकेट पे भरोसा जताना होगा, और जहां पे 2-2 रन बड़ी आसानी से बन सकते हैं वहां पे मैच 1 रन के साथ संतुष्टि लेने पड़ रही है दोनों बल्लेबाजों को, डॉबी और पैडी को। आखिरी गेंद इस ओवर की, 4 बने पहली 5 गेंदों में। आखिरी गेंद पे क्या देखना चाहेंगे, कोई बड़ा हिट मिलेगा? खराब गेंद यहाँ पे स्क्वायर गेंद का इशारा अंपायर का। वाइट गेंद के साथ स्कोर कार्ड में इजाफा, 1 के साथ बढ़ेगा स्कोर, जाकर रुकेगा 5 रन के घर में। बड़ी अच्छी गेंदबाजी पहली ओवर में हमने रायगढ़ टीम की देखी और उसी तरह की अच्छी गेंदबाजी यहाँ पे करती हुई लोहगढ़ की टीम। अगली गेंद लोअर फुल टॉस ही दोस्तों, ताकत नहीं है इस फटके में, महज 1 मिलेगी। दूसरे की कोशिश और दूसरा भी बड़ी आसानी से पूरा। पहली ओवर का खेल हो चुका है समाप्त। 27 रनों का पीछा करते हुए टीम ने बनाए 7 रन पहली ओवर की समाप्ति पर। चलिए नए गेंदबाज जल्द से जल्द। अंपायर थोड़ा वक्त के ओर ध्यान रखिए, क्योंकि एक लिमिटेड टाइम के लिए हमें ग्राउंड उपलब्ध किया गया है। वक्त खत्म, मुकाबला खत्म करना पड़ेगा वक्त से पहले, तो मैं अंपायर से गुजारिश करूंगा वक्त आप बिल्कुल ज़ाया ना करें, मुकाबले को जल्द से जल्द शुरू करने के लिए आदेश दे टीम्स को। पहली ओवर की समाप्ति के बाद 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। नए गेंदबाज मयू, पहली गेंद खेला है एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। जब तक फील्डर गेंद को उठाएंगे
फिर एक बार सिंगल। 27 का ही लक्ष्य बनाना है दोस्तों 24 गेंदों में, बट थोड़ी सी तकलीफ होती हुई बल्लेबाजी करते हुए रायगढ़ की टीम को। अब तक कोई बड़ा हिट इनके बल्ले से आया नहीं है। पाड़ी जो कि जाने जाते हैं दोस्तों बड़े हिट दागने के लिए, बट अब तक उनके बल्ला शांत रखने में सफल गेंदबाज इस मैदान के अंदर। खराब गेंद, बचेंगे तो और भी लड़ेंगे, ये करने की कोशिश गेंदबाज की, और बचने के चक्कर में वाइड गेंद फेंक बैठे। वाइड के साथ स्कोर कार्ड में फिर एक बार इजाफा। टीम का टोटल जाकर रुकेगा 7 रन, स्कोर कार्ड 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। 9 रन माफ कीजिए, वाइड के साथ 9 रन बन चुके हैं। 7 गेंदों का खेल हो चुका है, 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ पे उठाकर मारने की कोशिश, ये भी नहीं मिलेगा दोस्तों बड़ा हिट। फिल्टर गेंद के नीचे महज 1 रन। अच्छी गेंदबाजी। पहली इनिंग में अगर 10-12 रन और होते तो इस मुकाबले में काफी मजा आता दोस्तों, बट पहली इनिंग में रन न बनने की खातिर मैं 27 रनों का लक्ष्य और उस लक्ष्य का पीछा करते हुए पहली 8 गेंदों पर 10 रन जोड़ने में कामयाब बल्लेबाजी करती हुई टीम रायगढ़ हम देख सकते हैं। फिर एक बार हाथों में खेल बैठे, क्लासिकल कवर ड्राइव का फटका, बट फिल्टर वहां पे पाया इस गेंद को और पहली विकेट का होता हुआ पतन बल्लेबाजी करते हुए टीम रायगढ़ के लिए।
जरूरत जिस तरह से इस मैच को देखा जाए तो थोड़ी कठिनाइयां बढ़ती हुई बल्लेबाजी करते हुए टीम रायगढ़ के लिए, बट जब तक पहाड़ी बीच मैदान के अंदर है तब तक ये रन बन सकते हैं। हल्के हाथों से खेला है पहाड़ी ने, पहली आज बड़ी तेजी से पूरी दूसरे की कोशिश की जाएगी क्या? नहीं है दोस्तों, यही सिलसिला रहा है पहली गेंद से। पहली ओवर में जहाँ पे डबल बटोरने चाहिए थे वहां पे मैच सिंगल खरीदे, और वही कारण है अभी भी 15 रन बनाने बची हुई 11 गेंदों में इस टीम को। एडी सॉरी, फिर एक बार सिंगल की मदद से 12 रन स्कोर कार्ड के ऊपर, 10 गेंदे, और अब बनाना है दोस्तों 14 रन। क्या बना पाएंगे 10 में 14? फिर एक बार यहाँ पे 2 रन बटोरे, बड़ी देरी के बाद 2 रन बटोरने में कामयाबी है। टीम 15 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी आने वाली 9 गेंदे और जीत के लिए 12 रनों की जरूरत। चलिए इतना देर रुकाइए मत इस मुकाबले को। अगली गेंद दोस्तों, फिर एक बार 1 रन बड़ी आसानी से पूरा, और 1 के साथ संतुष्ट रहना पड़ेगा। इक्के को दुक्के में, दुक्के को तिक्के में, तिक्के को चौके में, और चौके को छक्के में कन्वर्ट करने की अब आई है बारी बल्लेबाजी करने वाली रायगढ़ टीम के लिए, क्योंकि रन बने स्कोर कार्ड के ऊपर। सत्रह, और अभी भी 10 रनों की दरकार इस मुकाबले के अंदर, और ये वाइड यानी कि 18 रन बने दोस्तों। अंपायर हर गेंद के बाद मुकाबला इतना क्यों रुक रहा है, ये कोई समझ नहीं पा रहे। आप स्ट्रिक्ट वार्निंग दीजिए, आप पेनल्टी भी दीजिए, बट मुकाबला मत रुकने दीजिए। ओवर द कवर्स कैच की कोशिश, और यहाँ पे बड़ी मछली जाल में। Matter back to the pavilion. लॉन्ग ऑफ के बीच में अच्छी फील्डिंग, तब तक 2 रन बड़ी आसानी से पूरे। चेंडू 7 धावांची गरज, 6 बॉल 7 रन्स टू विन। मॅच होती कुठे मित्रांनो, मॅच आली आहे कुठे? 6 चेंडूंचा काही शिल्लक याने अजून देखील 7 धावांची गरज। फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक
चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. यशने पराक्रम केला या अगोदर धावा डिफेंड करण्याचा, या मॅच मध्ये करेल का? वाईट बॉल. इथे आपण पाहिलं तर खराब चेंडू आहे, नकारात्मक चेंडू. 6ची आणि 6 चेंडूमध्ये 7ची गरज होती. पहिल्या बॉलला तर विकेट मिळाली, परंतु दुसरा चेंडू आलाय डॉट, म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा करायच्या त्या 6. 5 गेंदों में 6 रनों की जरूरत. आणि यावेळेस मात्र बघतोय काय रागाने चौकार मारलाय. चार चेंडू 2 धावांची गरज. हलक्या हाताने आता मात्र सिंगल. मॅच सुटली बरोबरीमध्ये. आता मात्र फक्त विजयाचा शिक्कामोर्तब करणारी धाव मैदानाच्या आतमध्ये काढावी लागेल. येणारे चेंडू 3 आणि धाव बनवायची ती 1. नेक्स्ट बोथ टीम्स प्लीज बी रेडी गाइज. आणि याच बरोबर रायगड संघ जिंकतो ही मॅच. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तर लोहगड संघ तुमच्या मॅचसाठी तुम्हाला मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा.